हेलो, नमस्ते, सत श्री अकाल, सलाम अलैकुम, वणक्कम, आदाब, राम राम मंडळी. नमस्कार मंडळी. या कार्यक्रमात मी संदीप लोखंडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, तुमच्या आयुष्यात प्रत्येक आनंदाचा क्षण यावा, फुलांचा सुगंध नेहमी जीवनी दरवळावा, सुख भरभरून तुमच्या जीवनी मिळावे, दुःख दूर कोसभर पळावे, हास्याचा गुलकंद तुमच्या जीवनात राहावा आणि प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यातला आनंदमय व्हावा. मंडळी, याच सदिच्छांसह आज सुप्रभात करत आपण आपल्या कार्यक्रमाकडे वाटचाल करणार आहोत. आज आहे अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण आज मंडळी 28 जून आणि आपल्याकडे आले होते एक अभिनेते आणि आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते असे आहेत मंगेश देसाई. आज यांचा वाढदिवस आहे. अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि गजबचे ॲक्टर. त्यांना खूप खूप वाढदिवसांच्या शुभेच्छा. आणि त्याचबरोबर मंडळी, आज आहे नॅशनल इन्शुरन्स अवेअरनेस डे. जगभरात नॅशनल इन्शुरन्स अवेअरनेस डे म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. आता हे काय आहे मंडळी, बऱ्याच लोकांना अजूनही माहीत नाही की इन्शुरन्स खरंच असावं का. खूप मंडळी अजूनही असा विचार करतात की माझ्या पुरता एवढाच बस झाला, पण हे का असावं. त्याच्यानंतर समजा आज काही कारणास्तव तुम्ही या जगात नाही आहात आणि तुमच्या पाठी तुमच्या परिवाराकडे एक काहीतरी हक्काचं असावं, जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये काही फरक पडू नये. यासाठी जागरूकता असणं खूप गरजेचं आहे. आणि काही लोकांना अजूनही थोडंसं इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट याच्यातला फरक कळावा. खरं तर तुम्ही इन्शुरन्समध्ये पैसे घातले म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली आणि तुम्हाला ते परत मिळावे, हे जे एक मान्यता आहे तुमची, ते जरा चुकीचं आहे. तर ते समजावं, त्याची जागरूकता व्हावी म्हणून जगभरात नॅशनल इन्शुरन्स अवेअरनेस डे हा साजरा केला जातो. आपणही याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ आणि घ्यावी आणि थोडेसे जागरूक व्हावं की खरंच इन्शुरन्स किती गरजेचं आहे आणि ते कसं असावं. याचे आपण तज्ज्ञ आहात. आपण वेळोवेळी आपल्या योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन घ्यालच, याची पूर्णपणे कल्पना आहे. आपण जाऊया जरा पुढे. प्रसन्न सकाळ, नमस्कार मंडळी, हा कार्यक्रम दूरदर्शन सह्याद्री वाहिनी. आणि मंडळी, काही लोकांना असा प्रश्न पडतो की प्रत्येक वेळा माझ्याच आयुष्यात असं काय येतं किंवा जगणं किती कठीण झालंय ना. काही मंडळी असं सतत विचार करतात. पण मला असं वाटतं खरं तर जगण्याचं सोपं गणित आहे. म्हणजे बघा ना, जिथे तुमची कदर नाही तिथे कधीही जायचं नाही, जे पचत नाही ते कधी खायचं नाही. त्याच्यानंतर जिथे तुम्हाला वाटतं की आपण खरं बोलल्यानंतर ह्याला त्रास होतो, तो त्रास करून घ्यायचा नाही. आणि मंडळी, जिथे तुम्हाला वाटतं की जो वेळ पाहून आपल्याशी मैत्री करतो त्याच्याशी मैत्री करायचं नाही. कितीही संकट आली तरी कधीही घाबरायचं नाही. मंडळी, किती सोपं आहे ना. आणि काही मंडळी अशी असतात जे इतके प्रभावशाली असतात की स्वतःच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाने दुसऱ्याच्या आयुष्यात सुद्धा बदल करून आणतात. आता ही मंडळी कोण असतात? आपण त्यांना मोटिवेशनल स्पीकर म्हणतो. तर आजच्या या प्रसन्न सकाळी असंच एक प्रतिभाशाली व्यक्ती आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी कार्यक्रम केलेले आहेत. महापुरुषांचा जागर नावाचा एक छानसा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. त्यांनी अनेक पुस्तकंही लिहिलेली आहेत. असे आपल्या सोबत आहेत प्रोफेसर डॉक्टर सुनील करपे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. कसे आहात तुम्ही? बस मजेत. आजच्या या प्रसन्न सकाळी सह्याद्री वाहिनीवर इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार. आणि आजची सकाळ आपण पहिली सुरुवात करूया की मोटिवेशनल स्पीकर हे जे आपलं डेझिग्नेशन आहे, मोटिवेशन म्हणजे नेमकं काय आणि खरंच याची गरज आहे का? अतिशय मार्मिक प्रश्न आहे आपला. परंतु मोटिवेशन ही एक संकल्पना आहे आणि ती आतून असावी लागते. यावर रुमीने सांगितलेलं आहे की येस्टरडे आय वॉज क्लेवर, टुडे आय एम वाईज. समजदार होण्याची जी क्षमता आहे, जीवनात वाटचाल करताना काट्यांना दूर सारायचं असतं, अंगावर आलेल्या शत्रूला मित्र बनवायचं असतं, अपयश पदरी आलं म्हणून निराश व्हायचं नसतं, यशाच्या शिखराकडे जाताना मागळून पाहायचं नसतं. आणि आयुष्यामध्ये प्रेरणा ही आतून असली पाहिजे. कोणीतरी कोणाच्या तरी प्रेरणादायक व्यक्ती असतो. आपले आधारस्तंभ कोण आहेत यावर आपलं भविष्य ठरत असतं. माणूस जो विचार करतो त्याने त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि प्रेरणा ही नेहमी चांगलीच असते.
वा वा, क्या बात आहे मंडळी. अनेक ठिकाणी तासन तास यांचा कार्यक्रम चालतो, व्याख्यानं करतात आणि अनेक लोकांना मार्गदर्शन आपण केलेलं आहे. मोटिवेशनल स्पीकर आपण बनलेला आहात. आपण सुरुवात असं करूया की तुम्हाला आधी वाटलं होतं की आपण पुढे जाऊन मोटिवेशनल स्पीकर असे काही बनाल असं? आता यामध्ये थोडंसं एक वेगळा विषय आहे की मला आधी काय वाटलं यापेक्षा आज माझं जे मत आहे ते मी आपल्याला थोडक्यात सांगतो. बरेच पुस्तकं माझ्या वाचनात आली बरं. आणि वाचाल तर वाचाल, म्हणजे डॉक्टर सुनील करपे हा जर युट्यूब चॅनल आपण पाहिला तर आज 850 ते 900 जवळजवळ व्हिडिओ त्यावर आहेत, ऑडिओ आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी जेव्हा 9वीत होतो तेव्हा मी एक कविता माझ्या वाचनात आली. त्या कवितेचं नाव होतं कणा. अच्छा. आणि त्या कणा कवितेमध्ये ओळखलत का सर पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. म्हणजे असा एक तरुण खचला होता, पूर्ण खचला होता. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. आणि पहा मग खिशाकडे, सरांना वाटलं विद्यार्थी मदतीला आलाय, खिशाकडे हात घालतात ते. आणि त्यावेळेस तो काय म्हणतो, ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी प्रेरणा ठरली. ती कोणती? खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा. ही प्रेरणा आली कुठून? विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांनी ही जी कविता लिहिली ती एका तरुणाचं प्रतिनिधित्व करणारी आहे. आणि मग त्या तरुणाला जे 2 शब्द पाहिजे होते लढ म्हणण्याचे, ते म्हणजे आज आयुष्यामध्ये अनेक लोक नैराश्याच्या खाईत आहेत. ज्यांच्याकडे आहे तेही खाईत आहेत, काय अजून पाहिजे. ज्यांच्याकडे काहीच नाही तेही दुःखात आहेत, कारण त्यांना कोणी मार्गदर्शक नाही. मी काय फार मार्गदर्शक आहे किंवा फार व्यक्ती वेगळा आहे असं नाही, पण जे काही वाचलंय ते समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी महापुरुषांचा जागर ही संकल्पना आम्ही आता राबवतोय. इन बिटवीन एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो. लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय अमेरिकन असणारी जी जॉईंट व्हेंचर आहे त्या कंपनीने मला मोटिवेशनल स्पीकर म्हणून 350 लोकांच्यातून निवडलं. वा वा. आणि जेव्हा त्यांनी मला निवडलं तेव्हा माझ्यावर फार मोठी जबाबदारी दिली. आणि मग मी त्या माध्यमातून अनेक विषयांचं चिंतन केलं, स्वतः त्यावर मनन केलं. आणि मग जे आपल्याला कळतंय, भगवद्गीतेत सर्वच आहे, पण भगवद्गीता किती जणांना समजते, त्याला त्याच्या भाषेत सांगण्याचं जे छोटंसं कौशल्य आहे ते मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना सांगतो. प्रेरणा घ्या, जगा, आयुष्य फार सुंदर आहे, नकारात्मकतेकडे अजिबातही पाहू नका. हा माझा त्यातला एक संदेश आहे. सर, एक असंही तुम्हाला विचारायला आवडेल की आता तुम्ही उल्लेख केलात महापुरुषांचा जागर, तर मला माहिती आहे की महाराष्ट्रातले इतके महापुरुष आहेत आणि आपण स्वतः ती भूमिका साकारता, तर हे भूमिका साकारताना किती सोपं आहे किंवा किती कठीण आहे? फार मार्मिक प्रश्न आहे आपला. यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत की त्यांच्या पायाची पायधूळ जरी मला मिळाली ना तरी माझं भाग्य आहे. ह्या संपूर्ण भारत देशामध्ये, अखंडप्राय हिंदुस्थानमध्ये सर्वात जास्त महापुरुष हे समाजसुधारक आणि महापुरुष महाराष्ट्रात झाले, हे आपलं भाग्य आहे. खरं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांपासून आता वारी निघाली. ज्ञानोबा तुकोबा एकाच ठिकाणी, एकाच वाटेवर, एकाच दिशेने आता पंढरपूरच्या दिशेने आपल्या पांडुरंगाला भेटण्यासाठी निघाले. आयुष्यामध्ये माणसाचा जन्म होतो आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. त्याच्या मधला जो प्रवास आहे ते म्हणजे जीवन आहे. मग जीवनामध्ये महापुरुषांचं चरित्र जेव्हा मी वाचलं, त्याच्यासाठी मी महापुरुषांचा जागर हे पुस्तक पण लिहिलंय. मी आपल्यासाठी ते घेऊन आलोय. मंडळी, एकच मिनिट आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवूया. सगळ्यांनाच माहिती आहे महापुरुषांचा जागर, आणि सरांनी अनेक पुस्तकंही लिहिलेली आहेत. त्याचबरोबर आजी एक मैत्रीण असं पुस्तकही आपण लिहिलेलं आहे. राजीव गांधी 21व्या शतकांचे स्वप्न, आजी एक मैत्रीण, हे आपण पाहू शकता. आणि त्याचबरोबर साईवाणी हे आपलं एक मासिक आहे, हे आपण दर महिन्यात आपण मॅगझिन आहे, हे सुद्धा सर दर महिन्यामध्ये निघतं. आणि दिस इज अमेझिंग, कारण आज इतक्या सगळ्या विषयांवर आपण गप्पा करता. आपण पुन्हा एकदा या कार्यक्रमाकडे येऊया, कारण थोर मोठ्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे या भावनाने आपण सुरू केला. हा कार्यक्रम मोफत असतो. हो. सर्वात महत्वाची गोष्ट इथे आहे की महापुरुष यांनी आपलं आयुष्य समाजाला समर्पित केलेलं आहे. मग संत गाडगे बाबा, एक छोटासा प्रसंग आहे. गाडगे बाबांनी गावामध्ये आधी झाडून घेतलं. आचार्य यात्रेंनी त्यांना विचारलं, बाबा आपण पंढरपूरला आला, चला पांडुरंगाचं दर्शन घेऊ. गाडगे बाबा म्हटले, जा तू दर्शन घे, मी आपलं गाव साफ करतो म्हटले. आणि मग ते गाव साफ करून गेले. आचार्य यात्रे दर्शन घेऊन बाहेर आले. गाडगे बाबांनी यात्रेंना प्रश्न विचारला, काय म्हटलं पांडुरंग तुझं, काय करतोस म्हटले विटेवर बसून तिथे, ये बाहेर, हे बघ लोकांनी किती घाण केली, ही साफ कर. म्हणजे असे विचार देणारे गाडगे बाबा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हे त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून, आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला दिलं. आचार्य आत्रेंचे विचार जिथे समाजाने घेतले, मला एकच सांगायचंय, त्या लोकांनी समाजाकडनं कशाची अपेक्षा केली नाही. कमीत कमी त्यांचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवताना आपण कशाला कशाची अपेक्षा करायची. म्हणून महापुरुषांचा जागर हा मोफत आजपर्यंत मी पूर्ण महाराष्ट्रभर 950 व्याख्यानं दिली. वा वा. देताना
मी सुरुवात केली याचं एक थोडं रम्य स्मरण मला होतंय. 2014 मध्ये 31 डिसेंबर 2014ला पुण्याच्या शनिवारवाड्यावर रात्री 12 वाजता मी कार्यक्रम सुरू केला, महापुरुषांचा जागर. सुरुवात मी छत्रपती अंधार पडत चाललाय एक दिवा पाहिजे, पुन्हा एकदा नक्कीच जिजाऊंचा शिवा पाहिजे या व्याख्यानाने केली. आणि शेवटी आता विश्वात्मके देवे येणे वागेत ने तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान, ज्ञानेश्वर माऊलींच्या व्याख्याने 24 तास सलग 24 तास आपण ते व्याख्यान केलं. सलग 24 तास गेट वेशभूषा करून त्यामध्ये 45 मिनिटाचं भाषण, 15 मिनिटाचा गेटअप, असं मी सलग 24 तास 5 भाषांमध्ये. हे रेकॉर्ड मी म्हणणार नाही, पण मी हा प्रयोग केला, तो यशस्वी झाला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. आणि समाजामध्ये या महापुरुषांचा आजही आदर आहे. कोणी असं कुठल्याही महापुरुषाचा अनादर करत नाही, कारण कुठल्याच महापुरुषांनी कुठल्या जाती धर्मावर काम केलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले असतील, शाहू असतील, लोकमान्य टिळक असतील, ते कधीच म्हणले नाही मी या जाती या धर्मासाठी काम करतोय, मी या समाजासाठी एकंदरीत सर्वांसाठी. येस. आणि म्हणून या विषयांना स्मरून जर आज सांगायचं झालं, त्यांचे विचार आम्ही समाजापर्यंत पोहोचवतोय आणि ते बऱ्यापैकी त्याला यश मला मिळालेलं आहे. एक सर प्रश्न तुम्हाला असाही विचारावासा वाटेल की हे ज्या भूमिका आहेत, या भूमिका साकारताना आपण पटापट त्यांचं जे विचार जे तुम्हाला जास्त आवडलेत आणि लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेत असे कोणते आहेत? जसं आपण सुरुवात करू समजा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून. महात्मा ज्योतिबा फुले यांचा एक प्रसंग मला या ठिकाणी रम्य स्मरण होत आहे. ज्योतिबा फुलेंनी समाजामध्ये काय केलं? सर्वात प्रथम आपल्या पत्नीस त्यांनी शिक्षिका बनवलं. शिक्षक माझ्या मित्रा, चालता चालता थांबू नकोस, निवडलेल्या मार्गावर तू मागे फिरू नकोस, समाज आपली करील उपेक्षा विचार मनात आणू नकोस, पैशासाठी जग धावते मानासाठी रुसू नकोस, शेवटी मात्र लक्षात ठेव सत्ता संपत्ती सारे व्यर्थ, ज्ञानदाने व्रत आपले आहे त्यास महानार्थ, ज्ञानदाने व्रत आपले आहे त्यास महानार्थ. मग ही संकल्पना आली कुठून? समाजामध्ये स्त्रिया शिकल्या पाहिजे, एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकू शकतं. त्या काळामध्ये फुलेंनी हे विचार एकत्र केले. तो काळ आणि इतके पुढे त्यांचे विचार. आणि त्या विचारांना प्रेरित होऊन लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले, आगरकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य फक्त समाजाला समर्पित केलं, शिक्षणाचा प्रचार प्रसार होण्यासाठी. आणि मग फुल्यांचा एक जर विचार घ्यायचा झाला तर बाबांनो, भांडू नका, कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करू नका, पण शिका, हा त्यांचा आदर्श. आणि म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श महात्मा ज्योतिबा फुले होते. वा वा. मंडळी, आजची सकाळ खरंच खूप छान आणि रंगत जाणार आहे. कारण बऱ्याच वेळा आपण काय होतं की आपण आपल्या वाचनात आलेलं असतं, पण आपण त्याला इम्प्लिमेंट करत नाही, त्याचं अनुकरण करत नाही. आणि असे कार्यक्रम जेव्हा आपण पाहतो किंवा असे अनुभव जेव्हा आपण ऐकतो, तेव्हा खरंच कुठेतरी आपल्यामध्ये पण प्रभाव पडतोच. आणि खरंच ही किती छान गोष्ट आहे. आपण अजून एक दोन जे आहेत महापुरुष त्यांचंही आम्हाला ऐकायला आवडेल या सकाळी तुमच्याकडून. हरकत नाही, फार चांगली संकल्पना आहे. आता यामध्ये मी दुसरा एक सर्वात महत्त्वाचा प्रेरणादायी विचार ह्या महाराष्ट्राने अनेक ठिकाणी ऐकला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आपण काय घेतले पाहिजे? शिवाजी हा नुसता शब्द नाही, पहा तो उलटा जरी वाचला ना तो शब्द डायरेक्ट जी वाशी असा संकल्पित होतो. कुठल्याही प्रकारची जाहिरात न देता चांगली माणसं मिळतात हे महाराजांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवलं. त्यामध्ये तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, राजे गडावर पोहोचता सुखाने मरतो अशी म्हणणारी माणसं त्या काळात इतिहास म्हणजे कुठल्या जाहिरात दिली का? जर उदात्त ध्येय असेल, तुमची प्रामाणिक भूमिका असेल आणि भावना निर्मळ असेल तर तुम्हाला चांगली माणसं भेटतात. मग आत्ताच्या घडीला ह्या महापुरुषांचं नुसते जयंती पुण्यतिथी साजरी नाही करायची, त्या महापुरुषांनी आपल्या जीवनातून काय संदेश दिलाय तो संदेश घ्यायचा. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांच्या डिग्र्या जरी नुसत्या वाचल्या ना तर आपल्याला कळतं आपण कुठे. त्या काळात एवढं शिकावं. कॅलिफोर्निया, उस्मानिया वेगवेगळ्या विद्यापीठात जाऊन त्यांनी ज्ञान संपादन केलं, ज्ञानाची साधना केली, म्हणून आंबेडकर घटना लिहू शकले. बरोबर. लोकांना काय वाटतं की हे सगळं मिळतंय. एक छोटासा प्रसंग आहे. बाबासाहेब आंबेडकरांकडे त्यांचे काही अनुयायी आले आणि बाबासाहेबांचा प्रशस्त दिल्लीमध्ये बंगला होता. बंगल्यामध्ये त्यांचा जो हॉल होता प्रचंड मोठा, बगीचा प्रचंड मोठा, पण त्यांची अभ्यासाची खोली आणि त्यांचं किचन म्हणजे स्वयंपाकगृह साधं होतं. एक प्रश्न नानकचंद रट्टू म्हणून त्यांचे एक सुय सहाय्यक होते, त्यांनी विचारलं, बाबा असं का, एकाच घरात हा विरोधाभास का? त्यांनी सांगितलं, ज्ञानाच्या जीवावर माझ्या बांधवांना कळलं पाहिजे की माणूस राजवैभव उभं करू शकतो, पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, मी मात्र निथून आलोय त्याची जाणीव मला कायम राहिली पाहिजे. म्हणून माझं हे दोन्ही गोष्टी साध्या ठेवल्यात आणि दोन्ही गोष्टी मी मोठ्या केल्यात. विचार काय? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण ही जी संकल्पना दिली, हा विचार आज घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा थोडी खंत बोलतो फक्त हे बोलताना, लोक महापुरुषांचे जयंती पुण्यतिथी करतात, प्रश्न निर्माण होतो विचार घेण्याचा. खरंय.
तो आत्मसात केला पाहिजे. तो हा आत्मसात केला त्यामागचा पाहिजे. ही खूप दृष्टिकोन. मोठी गोष्ट आपण बोलला तिथे. खरं तर तो आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. बाकी जयंती आपण आपापल्या परीने जरूर साजरी करावी, पण ही खूप मोठी गोष्ट आहे की फक्त बोलण्याने नाही तर ते तुमच्या आचरणातून दिसायला हवं. कारण येणाऱ्या पिढीसाठी आज काळाची खरंच गरज आहे. मंडळी, आपण पुढेही अजूनही चर्चा रंगवणार आहोत. तत्पूर्वी आपण एक विश्रांती घेणार आहोत, पण त्याआधी एक छोटंसं जे मला सांगायला तुम्हाला आवडेल, कारण प्रसन्न सकाळ नमस्कार मंडळी ह्या कार्यक्रमाने तुमच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य असायला हवं. आता आपल्याला माहिती आहे की 2019चा जो वर्ल्ड कप चालू आहे त्याच्यामध्ये पावसामुळे अनेक सामने रद्द होत आहेत, व्यत्यय येतोय. तर अशी एक बातमी येण्याची शक्यता आहे की 2023चा जो वर्ल्ड कप आहे तो आपल्या भारतात होईल. बघा, येण्याची शक्यता आहे आणि त्याचे मॅचेस जे आहेत, जे सामने आहेत ते रंगणार आहेत येवला, मनमाड, मालेगाव, चांदवड इथे, कारण तिथे पाऊस अजिबात येणार नाही. फायनल मात्र मनमाडलाच असणार आहे. मंडळी, याचबरोबर घेऊया छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, रम्य सकाळ, सह्याद्री वाहिनी नमस्कार मंडळी हा कार्यक्रम, शिक्षणतज्ञ, मोटिवेशनल स्पीकर प्रोफेसर डॉक्टर सुनील करपे आपल्यासोबत. आणि आता आपण वळणार आहोत पुढे. सर, तुम्ही मगाशी जसं सांगितलं की अनेक व्याख्यानं आहे तुमची, युट्यूबवर आपले व्हिडिओज आहेत, आपण अनेक विषयांवर व्याख्यानं देता. त्याच्यामध्ये आपला एक विषय असा बघण्यामध्ये आलेला आहे की टाइम मॅनेजमेंट, याबद्दल आपण सांगता. तर ते काय आहे नेमकं? हा, यामध्ये वेळेचं व्यवस्थापन, आता हा फार तसा जुना विषय आहे. आयुष्यामध्ये आपण थोडा बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येतं, लाईफ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही जीवनाला शिकवणार. म्हणजे काय झालंय लक्षात आलं का, समाजामध्ये आकाशात कसं उडायचं सांगणारे खूप आहेत, समुद्राच्या तळाशी कसं गेलं पाहिजे हे बोलणारे आहेत, राहत्या घरात आणि समाजात कसं वागायचं हे सांगणारी कमी मंडळी आहेत. आणि यामुळं आम्ही जो काय थोडासा प्रयत्न करतोय, फार विचार याच्यात जर केल्यानंतर छोटे छोटे विषय आहेत. टाइम मॅनेजमेंट बऱ्याच वेळा, म्हणजे आयुष्यात एक मी स्वतः लिहिलेलं वाक्य तुम्हाला सांगतो, जीवनाची भैरवी जेव्हा आपण गाऊ ना तेव्हा मैफिलीची खंत नाही वाटली पाहिजे. वा वा वा. म्हणजे एखादी गोष्ट राहून गेली असं मनात नाही राहिलं पाहिजे, करून घ्यायचं. पण कसं प्री प्लॅन पाहिजे, व्यवस्थित नियोजन पाहिजे त्याचं. शिक्षणाचे आपण पाहिले, सुरुवातीचे आपले जवळजवळ समजा 10 वर्ष तर माणूस एक लहानच असतो. 25 वर्षापर्यंत चांगलं त्याला समज येते, शिक्षण पुढे 35 वर्षापर्यंत सेटल व्हायचा विचार करतो. आणि मग अशा बऱ्याच गोष्टी असतात की त्या राहून जातात. सगळ्याच काही जमतील असं नाही, सर्वांनाच जमतात असंही नाही. अष्टपैलू व्यक्तिमत्व फार एवढी सोपी गोष्ट नाही. मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे. लोकांना वाटतं त्याला सहज मिळालं, सहज नाही मिळत. त्याच्यासाठी म्हणजे टाक्याचे घाव घोसल्याशिवाय तिथे काहीच देवपण पण येणार नाही. टाइम मॅनेजमेंटचा सर्वात महत्वाचा विषय आहे व्यवस्थित नियोजन, नियोजनानंतर पाठपुरावा. याला मी पॉझिटिव्ह थिंकिंगनी कसं घेतो त्याचं एक उदाहरण देतो. एक माणूस एक ठिकाणाहून चालला होता, तो पाहतो एक मंदिराचं काम चाललं होतं. मंदिराच्या कामामध्ये तो विचारतो एका माणसाला, अरे तू काय करतोस? तर ते 3 माणसं दगडे फोडत असतात. पहिल्याला विचारतो, तू काय करतो? काय नाही म्हणले, मी दगड फोडतोय, तुला दिसत नाही का म्हणतो, रागावने बोलतो. दुसऱ्याला विचारतो, तू काय करतो? काय नाही म्हणले, मी दगड फोडतोय, माझं घर चालवतोय, माझं पोट भरतोय. एक सामान्य माणूस जसं उत्तर देईल तसं त्यांनी उत्तर दिलं. आणि तिसऱ्याला विचारलं, तू काय करतोय? तो म्हणला, पहा ना, मी मंदिर बनवतोय. फोडत दगडच होता, पण मी मंदिर बनवतोय. आणि सर्वात आधी त्याचं काम झालं कारण तो प्रसन्न होता. म्हणून मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. वा वा. ही जी काही भूमिका आहे, कुठलीही गोष्ट करताना समरस होऊन करा. ज्यावेळेस तुमचा श्वास आणि ध्यास एक होतो ना, त्यावेळेस तुम्ही यशस्वी झालेला असता. वा, क्या बात आहे मंडळी. सकाळ सकाळी जबरदस्त वाक्य आपल्याला मिळालेलं आहे. आणि मग हे ध्यास आणि श्वास कशामुळे घ्यायचा, पण याचं मॅनेजमेंट पाहिजे. मी पाहिलं काही लोक इतकीच गुंतून जातात की नियोजन विसरून जातात. खरंय, आयुष्यामध्ये वेळेचं मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. आणि जर बारकाईने विचार केला ना, तुम्ही पहा, 25 वर्ष फक्त आपल्याला हातात मिळतात खरं काम करायला. त्यातला एक एक सेकंद वाया नाही घालवला पाहिजे. जर पाहिलं 8 तास जर आपण झोपत असू तर तुमचे 25 वर्ष झोपण्यामध्ये जातात. जर 100 वर्ष जगलात तर म्हणजे हे जर सगळं जर कॅल्क्युलेशन काढलं तर माणूस विचार करत बसेल, मग आपण किती जगतो. म्हणून टाइम मॅनेजमेंट काय होतं साहेब, आपण एखाद्या प्रवासात जातो, रात्रभर विचार करतो बॅगेत काय काय घ्यायचे. खरंय, अरे जीवनाच्या प्रवासामध्ये विचार करा ना. आपण विचार करतच नाही. खरं तर असं कोणी कधी विचार केलाही नसेल, जसं आज तुम्ही म्हणालात. कारण एखादी गोष्ट तुम्हाला हवी असेल त्यासाठी वेळेचं व्यवस्थापन किती महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट. नेपोलियन यावर छान बोलले होते. ते म्हटलं होते, जर मला 100 दिवस असतील ना लढायला, 80 दिवस मी तयारी करेल आणि 20च दिवसात मी लढाई पूर्ण करेल. जीवनाचे ध्येय गाठताना सुद्धा असंच केलं पाहिजे. शिक्षण हे कदाचित तुमच्यासाठी गरजेचं आहे, पण समाजात जगणं हे फार महत्वाचं आहे. वा वा. आणि म्हणून समजदार असणं आणि हुशार असणं याच्यात फरक आहे, खूप मोठा फरक आहे. वा वा. बरं, आपण मोटिवेशनल स्पीच थेरपी याचाही उल्लेख आपल्या व्हिडिओमध्ये एक आला होता, तर हे काय आहे एक्झॅक्टली? स्वतः मी त्यावर चिंतन केलं, मनन केलं. प्रेरणा जर दिली ना तुम्हाला तर माणसं उभी राहतात. पहा, त्याचं एक छोटंसं उदाहरण देतो मी आधी, की प्रेरणा कशी असते. पहा, इन्स्पिरेशन. कर्मवीर भाऊराव पाटील अनेक वेळा नापास झाले शाळेत. बरं, म्हणून त्यांना शाळेतून काढून टाकलं.
प्रसंग गेला शाहू महाराजांकडे. हम्म. शाहू महाराज म्हटले, गुरुजी जरा हुशार मुलगा आहे, चांगला कुस्ती खेळतोय, बघा जरा. त्यावेळेचे गुरुजी फार स्ट्रिक्ट गुरुजी होते, आताच्या सारखे थोडेसे, मी काय आता नाव ठेवत नाही कोणाला, परंतु थोडेसे आता पण बदल आहेत. परीक्षा नको वगैरे अशा गोष्टी येतात. हा. ते गुरुजी कणखरपणे महाराजांपुढे उभे राहिले आणि सांगितलं, महाराज हा विद्यार्थी ज्या बाकावर बसतो तो बाक मी वरच्या वर्गात ठेवील, पण याला मला घेता येणार नाही. म्हणले हा इतका मठ्ठ आहे. अरे बापरे. म्हणजे प्रेरणा बघा. मग शाहू महाराज म्हटले, ठीक आहे, हरकत नाही, कदाचित तो अभ्यासात कमी असेल पण तो जीवनात कमी नाही. रयतेने रयतेसाठी सुरू केलेली रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटलांना शाहू महाराजांची प्रेरणा मिळाली, म्हणून आज 18 पगड जातीचे हजारो विद्यार्थी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये रयतेमध्ये शिक्षण घेतात. 50,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. बापरे. ही प्रेरणा आली कुठून? त्या माणसातलं हेरलं त्यांनी गुण. त्यावेळेस एक म्हणजे असा कर्णबधीर मुलगा, हम्म. त्यातला पारखलं शाहू महाराजांनी आणि त्यापुढे महाराष्ट्राचा बालगंधर्व झाला. म्हणजे प्रेरणा किती महत्वाची असते. खरंय. शिवाजी महाराजांना आईने प्रेरणा दिली, दादोजी कोंडदेवांनी प्रेरणा दिली आणि मग शिवाजी महाराजांनी एवढा मोठा इतिहास उभा केला. खरंय. कशामुळं? त्या प्रेरणेमुळे. आणि म्हणून इन्स्पिरेशन्स, मोटिवेशन ह्या गोष्टी आयुष्यात गरजेच्या असतात. थकलेला माणूस सुद्धा साहेब उभा राहू शकतो आणि उभा राहिल्यानंतर तो कर्तृत्व करू शकतो, पण त्याला खरी प्रेरणा मिळाली पाहिजे. वा वा, क्या बात आहे. मंडळी, खरंच किती छान आहे ना, की मला माहिती आहे आज जर आपण हा कार्यक्रम बघत असाल तर तुम्हालाही असं वाटेल की तुमच्यामध्ये किती क्षमता आहे, तुम्ही तुमची ताकद ओळखावी. आणि त्यासाठी खूप महत्त्वाचं सर असे म्हणालेत की ओळखणारा व्यक्ती पाहिजे. खरंच, कारण कधी कधी काय होतं, स्वतः आपण ओळखू शकत नाही, पण त्याचबरोबर दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमताही हवी आणि त्याच्यावर विश्वासही ठेवायला पाहिजे. मगाशी आपण म्हणालात की आज वेळेचं व्यवस्थापन किती गरजेचं आहे. एक गोष्ट आता इथे खरंच सांगावीशी वाटते, आज कितीतरी वेळ आपली तरुण पिढी आहे ही डिजिटलवरती घालवते किंवा एक सोशल मीडियावरती घालवते. यांना खरंच माहित नाही की कितीतरी वेळ आपला असाच वाया जातोय, जे कदाचित आपण फक्त एक एंटरटेनमेंट, मनोरंजन म्हणून बघतोय, पण त्याचा सदुपयोग आपण करत नाही आहोत. आपल्या व्हिडिओमध्ये, चॅनलमध्ये एक अजून एक गोष्ट अशी लक्षात आली, एकाग्रता. याच्यावर आपण फार छान बोलता. एकाग्रता कशी असावी? आमच्या श्रोत्यांना जर आपण सांगा, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा की एकाग्रता कशी असावी. जगविख्यात उदाहरण आहे. महाभारतामध्ये तुम्हाला कल्पना असेल की ज्या वेळेस त्यांना सांगितलं, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सर्वांना सांगितलं तुम्हाला एक लक्ष्य, टार्गेट पूर्ण करायचंय. आणि मग त्याला सांगितलं, ते वर झाडाला मासा बांधला आणि खाली पाण्यात बघून त्यांना डोळा त्याला उडवायला लावला धनुष्यबाणाने. भीमला विचारलं काय दिसतंय? त्यांनी सांगितलं मला सर्व झाड, डोंगर, पाणी, सगळं तलाव दिसतोय. नकुलला विचारलं, त्यांनी उत्तर वेगवेगळी दिली. अर्जुनाने सांगितलं फक्त डोळा दिसतोय. एकाग्रता झाल्याशिवाय तुम्ही तुमचं लक्ष्य कधीच पूर्ण करू शकत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करायचंय यावर तुम्ही तुमचं कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे, आणि मग तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मग जर अर्जुनाला तो डोळा उडवता आला फक्त बाणाने, तुम्हाला कल्पना असेल, याचं उदाहरण एक प्रख्यात आहे. म्हणजे काय केलं अर्जुनाने? आपली सगळी ताकद एकाच ठिकाणी एकवटवली. यावर एक छोटंसं उदाहरण अजून मी देतो. एकदा जपानमध्ये एक स्पर्धा झाली आणि ते माझे मित्र उदार सर यांनी मला ही गोष्ट फार सहजासहजी सांगितली. ते मला एकदा बोलले, सर तुम्ही एवढं सर्व काम करता, तुमचं लक्ष नेमकं काय? ते मी शेवटी बोलणार आहे. परंतु ते म्हटले की त्या स्पर्धेमध्ये जगातले लोक आपापले झाडं घेऊन आले, फुलं घेऊन आले, आणि त्याच्यात असं होतं की एक जणालाच फक्त एक नंबर मिळणार. बरोबर. प्रत्येकाचे झाड आले, सदाफुलीचं होतं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती, पण एक माणसाने एकच झाड आणलं होतं जापनीजने, आणि त्याला एकच गुलाब होता. बरं. आणि त्याचा पहिला नंबर दिला. पहिला नंबर दिला इथे गोष्ट संपत नाही. त्याला नंतर मुलाखत पत्रकाराने विचारलं, तुझा पहिला नंबर कसा आला? त्यावेळेस त्यांनी उत्तर दिलं, ह्या झाडाला अनेक फुलं आली होती, अनेक कळ्या आल्या होत्या, मी त्या खोडून टाकल्या आणि एकाच फुलावर लक्ष केंद्रित केलं, म्हणून माझा गुलाब टवटवीत होऊ शकला. म्हणजे मी एकाग्र झालो त्या गोष्टीशी. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जोपर्यंत तुम्ही निश्चित ध्येय ठरवत नाही आणि जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करत नाही, त्याच्यासाठी मेडिटेशन. मी माझ्या साईवाणी सत्संग, आता एक पुढचा प्रसंग मी लगेच ओघाने घेतो. साईवाणी म्हणून माझा आता एक कार्यक्रम चालू आहे. साईबाबांची जीवनाचे विचार काय? साईवाणी सत्संग जे मॅगझिन आता मी गेली 1.5 वर्ष काढतोय. आता मी लाईव्ह कार्यक्रम करत असताना त्यात एक गोष्ट सांगतो, श्रद्धा सबुरी. त्याला जोडून दुसरी गोष्ट, सबका मालिक एक. आणि तिसरी गोष्ट बाबांनी काय सांगितली? साधेपणाची कास धरा. मग साधेपणाची कास धरत असताना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसं जगता? कोण काय खातो, कोण काय पितो यांनी कोणी मोठा होत नाही. कोण कशासाठी मरतो ना यांनी माणूस मोठा होतो. वा वा. आणि म्हणून त्याचं मरणं म्हणजे त्याचं जगणं.
आयुष्याकडे दिशा देणारं असलं पाहिजे. बरोबर. आणि ते दिशा देण्याचं काम आहे एकाग्रतेशी निगडीत. म्हणजे तो माणूस आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असला पाहिजे, एकाग्र असला पाहिजे आणि सातत्याने त्याने त्याचा विचार केला पाहिजे. वा वा. साईवाणी ही जेव्हा भूमिका आपण करता तेव्हा आपण त्या भूमिकेमध्ये असता हो. तेव्हा खरंच काही वेगळेपणा जाणवतो आपल्याला? थोड्या वेळासाठी का असेना पण खरं सांगा. अगदी तुम्ही मार्मिक प्रश्न विचारलाय. मी जेव्हा महापुरुषांचा जागर केला, कर्मवीर भाऊराव पाटलांची वेशभूषा करून मी रयतेच्या शाळेत गेलो. बरं. रिटायर झालेली लोक, रिटायरमेंटला आलेली लोक कर्मवीर भाऊराव पाटलांचा तो माझा पेहराव पाहून माझ्या पायाकडे वळाली. त्यांना मी आशीर्वाद दिले, पण त्यानंतर जेव्हा मी वेशभूषा काढली तेव्हा मी त्यांच्या पाया पडलो. त्या भूमिकेत जेव्हा आपण शिरतो ना, तेव्हा आपल्या शरीरामध्ये ते एक वेगळ्या प्रकारची ताकद. आता ऊर्जा येते. मी स्वतः डॉक्टरेट केलेली असल्यामुळे मी याला आध्यात्मिक कुठलंही लावणार नाही, पण एनर्जी जी म्हणतो आपण, ती एक्झिस्टंट एनर्जी आपल्यामध्ये येते, 100% येते. साईबाबांची व्याख्यानं देत असताना तसा माझा आवाज थोडासा मोठा आहे, परंतु साईबाबांची भाषणं करत असताना जर तुम्ही युट्यूब व्हिडिओवर पाहिलं तर अतिशय संथ गतीने त्यावर मी बोलतो. म्हणजे शांतता जी आहे ना, ती मुळातच आतून आली पाहिजे आणि मग ती येते. म्हणजे वेशभूषा केल्यानंतर ती फरक जाणवतो आणि तो 100% मला मी स्वतः अनुभवलेला आहे अनेक वेळा. कारण मला वाटतं तेवढं तुमचं वाचन आहे आणि तुम्ही स्वतः ते अनुभवलेलं आहे, त्या कारणाने तुम्ही जे सादर करता त्यामुळे आपोआप ऑटोमॅटिकली एक जसं स्विच बटन असतं तसं मला वाटतं तुम्ही त्या व्यक्तिरेखांमध्ये बुडून जात असाल. हा प्रश्नच नाही. म्हणजे तेवढ्या वेळापुरता मी त्या व्यक्तिमत्वाशी पूर्ण समरस झालेला असतो. माझं तन मन धन मी त्या ठिकाणी पूर्णपणे एकत्रित केलेलं असतं आणि मग मी त्यातून जे काही म्हणजे उत्स्फूर्तपणे माझं कुठलंही भाषण लिखित नाही. बरं. मी आजपर्यंत एवढी व्याख्यानं दिली. ठीक आहे, मी सगळ्याच ठिकाणी अगदीच प्रभावी असेल असं नाही, परंतु जो मला आलं, जे मी समजलं, मी जे जाणलं ते लोकांपर्यंत मी उत्स्फूर्त वाहून दिलं. यावर मी एक छोटीशी गोष्ट वाचली होती, ती मी एक ठिकाणी सांगतो. बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, आपण खूप वाचतो आणि मग पोपटासारखं बोलतो. एकदा एक ऋषी आपल्या आश्रमात, एक तरुण मुलगा जातो त्या ऋषींच्या, वयस्कर ऋषी असतात आणि त्या आश्रमात तो शिक्षण घेत असतो. गेल्यानंतर तो पाहतो पहिले 15 दिवस गुरुजी तेच बोलतायत. बरं. मग त्याला जरा थोडा कंटाळा येतो. कंटाळा आल्यानंतर त्या आश्रमात एक दुसरा मुलगा येतो 8 दिवसांनी आणि तो फार छान बोलतो. तर ते जे पहिले मुलं असतात ना, ते आपल्या गुरुपेक्षा त्या नवीन आलेल्या मुलाकडे अट्रॅक्ट होतात. अरे किती हुशार आहे, किती ज्ञानी आहे, किती पंडित आहे. आणि मग ते झाले 15 दिवस की मग ते मुलं ठरवतात की आता आपले गुरु ऋषी न ठेवता या मुलालाच करू. तर गुरुजी पण हसतात मनोमन आणि विचारतात ठीक आहे काय झालं. आणि एक दिवस सगळेजण एकत्र बसतात. मग तो मुलगा गुरुजींच्या समोर 2 तास बोलतो. बरं. सगळं झाल्यानंतर गुरुजी विचारतात अरे तू काहीतरी बोल ना. तो म्हणतो मी काहीतरी बोल ना, 2 तास झाले मी बोलतोय, तुम्ही असं काय म्हणताय. परत ते विचारतात अरे तू तुझं काहीतरी बोल ना, तू जे बोलतोय ना बाबा ते कोणाचं तरी वाचलेलं पंडित आहे, तुझ्यातून काय येतंय बाहेर. बरं. तुझं स्वतःचं एक मत किंवा स्वतःची काय विचार आहे. येस. मग बऱ्याच वेळा अखंड स्वामी विवेकानंद वाचल्यानंतर कळतं. तुम्हाला एक छोटासा प्रसंग मी 1 मिनिटात, तो त्याचं म्हणजे आपण काय घ्यायचं. मी नेहमी बोललो अर्क घेऊन बोललो. म्हणजे आज मुलगा शिकतो, ग्रामीण भागातून शहरात येतो, 4 पुस्तकं वाचतो, थोडीशी डिग्री मिळते, नोकरी मिळते, पुढे लग्न होतं आणि मग बाकीच सगळं विसरून जातो. खरं. कोण आहेस तू. स्वामी विवेकानंद जगामध्ये कीर्ती केली, 3.5 वर्ष अमेरिकेमध्ये राहून आले आणि मिरवणूक निघाली कलकत्त्यातून. कुणीतरी विचारलं, सांगितलं नरेंद्रा तुझी आई तुझ्या घरामध्ये दारात तुळशी वृंदावनापाशी तुझी वाट पाहतीये. त्रिखंड कीर्ती मिळवलेला हा महापुरुष खाली उतरला, पळत गेला, आईच्या पदरापाशी गेला, पदर डोक्यावर घेतला, म्हणला आई आज मी पूर्ण झालो म्हणून स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई म्हणली मी नवस केला कालीला, तुझ्यासाठी मी प्रार्थना करीन. लहान मुलाच्या बोडीने तो आपल्या आईच्या पाठीमागे गेला आणि त्या नवस पूर्ण करू शकला. सांगायचं तरुणांना एकच, बाबांनो 4 पुस्तकं शिकले म्हणून तुम्ही काही मोठे झाले नाही. ज्यांनी तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्यात, म्हणजे इमारत उभी राहते. आज एवढा मोठा आपण इथे उभं आहे, पण याच्यामध्ये काही दगडांनी जमिनीमध्ये गाडून घेतलेलं आहे. आयुष्यामध्ये महापुरुषाचे विचार घेताना त्याचं जगणं पण अनुसरा. म्हणजे साने गुरुजी हे अनेक महापुरुष, म्हणजे असं बोलायला लागलं तर आपल्याला तासन तास कमी पडतील, पण या महापुरुषांनी आपल्या आयुष्यात जगले पण आहेत पहा. आणि म्हणून वागणं आणि जगणं याच्यात फरक जरा नसेल ना, तरच लोक त्याला सलाम करतात. वा वा, क्या बात आहे. म्हणजे सुनीलजी जेव्हा बोलतात तेव्हा असं वाटतं आपण फक्त ऐकावं. या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण मिळणार आहोत आणि वेगळ्या विषयाशी त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तत्पूर्वी वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर आजची सकाळ जी आहे ती रंगतदार आणि खूप मजेत चाललेली आहे, त्याचबरोबर प्रेरणादायी आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या, पण आज आपल्या एका वेगळ्या माध्यमातून म्हणजे प्रोफेसर सुनीलजी यांच्याकडनं आपल्याला हे कळतंय. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय आणि आता जो आपण प्रसंग आमच्यासमोर उल्लेख केला, हेही आम्हाला सांगायला आवडेल की आपण आपल्या व्याख्यानातून बोलावे कसं हे सुचवता. तर मला वाटतं हे एक खरं परफेक्ट व्यासपीठ आहे. आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल की बोलावं कसं.
याची उत्क्रांतीच मानवाच्या जन्मापासून झालेली आहे. म्हणजे सर्व प्राण्यांमध्ये मानव असा एकमेव प्राणी आहे की जो बोलू शकतो. मग बोलताना सुद्धा कसं बोलू शकतो, बोलताना आपण काय बोललं पाहिजे. तुम्ही काही माणसं, मी काही माणसं, आपण काही माणसं, काही माणसांसाठी आपण माणसाच्या रूपाने माणुसकीचे 2 शब्द माणसाच्या प्रेरणेने जर दिले तर त्याच्यासारखा दुसरा आनंद काय असू शकतो. खरं एक लक्षात घेतलं पाहिजे, कसं बोलावं, खरं बोलावं, बरं बोलावं, पण त्याही पलीकडे जाऊन आपल्या बोलण्याने कोणाला दुःख मिळू नये अशा भावनेने, निर्मळ भावनेने आपण आपलं जर मत व्यक्त केलं तर ते खूप छान असतं. पण बऱ्याच वेळेस सर असं पाहिलं ना की मंडळी म्हणतात अरे मी असंच बोलून गेलो असं म्हणतात. खरंच वाटतं की त्यांनी त्यापेक्षा बोलण्याआधी विचार असावा. प्रश्नच नाही. म्हणजे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याच्या आधी विचार करावा, आपण काय बोलतोय, कुणाशी बोलतोय. याच्यावर एक अमेरिकेचे अध्यक्ष होऊन गेले कुलिच म्हणून, ते फार कमी बोलायचे. बरं, फारच कमी बोलायचे. एकदा एका पार्टीमध्ये त्यांच्यावर पैंज लावली की मी कुलिचकडनं 3 शब्द बोलून दाखवेल. तो गेला त्या कुलीज जवळ आणि कुलीजने विचारलं, त्यांनी पार्टीत सगळं सांगितलं, मला तुम्ही फक्त आज 3 शब्द बोला. कुलीज एवढंच म्हणले, यू लॉस, तू लॉस केलाय म्हणले, संपलं. 2च शब्द झाले, तिसरा शब्द बोललेच नाही. पण ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकले. म्हणजे फार बोललो म्हणजे फार चांगलं बोलतो असं नाही. बोलणं हे मार्मिक असलं पाहिजे. कबीराचे दोहे किती येतो, एक दोह्याचा अर्थ म्हणजे अख्खं आपण एक दिवस कमी पडेल कमी शब्दात. यावर साहेब पुढची एक महत्वाची गोष्ट, 10 तास बोलायचं असेल ना फार विचार करायचा नाही. 2 तास बोलायचं असेल ना थोडा विचार करायचा. 1 तास बोलायचं असेल ना आणखी जास्त विचार करायचा. आणि जर 5 मिनिटं बोलायचं असेल ना खूप विचार करावा लागतो. म्हणजे मंथन. कमी शब्दात जेव्हा तुकारामांचा एक अभंग आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखानी. किती मोठा अर्थ आहे. ज्ञानेश्वरांची एक ओवी. म्हणजे एका शब्दाला अर्थ केव्हा निर्माण होतो, जेव्हा तो शब्द कमी प्रमाणात पण मोजका वापरला जातो. बोलताना किती एक गोष्ट अशी आहे, काही मंडळी असंही म्हणतात अरे आपण किती बोलतोय यार, त्यावेळी खूप सारी एनर्जी आपण वाया घालवतोय. बरोबर. आणि असंही बघण्यात आलंय की जी मोठी मंडळी आहेत, असं बघण्यात आलंय की ती मोजकं बोलतात, जसं आपण मगाशी म्हणालात. हे खरं आहे, तथ्य आहे. हो, मौनम सर्वम साधनम अशी गोष्ट ही म्हण उगाच प्रचलित झालेली नाही. मौन म्हणजे काय, सायलेन्स. बुद्ध आणि महावीर एकदा भेटतात आणि त्यांच्या अनुयायांना वाटतं आता 4 दिवस बुद्ध महावीर एकत्र आहेत, खूप बोलतील, खूप चर्चा करतील, आपल्याला सर्वांना छान ज्ञान मिळेल. त्यावेळेस 4 दिवस फक्त ते नमस्कार करतात आणि हसून निघून जातात. बुद्धांचा शिष्य आनंद विचारतो की आपण 4 दिवस भेटलात, काहीच बोललात नाही. त्यावेळेस बुद्धांनी उत्तर दिलेलं पहा, जे ते जाणतात ते मी जाणतो आणि जे मी जाणतो ते जाणतात, त्यामुळे बोलायचं कशासाठी म्हणले. आणि फक्त त्यांनी एकमेकांकडे पाहून स्मित हास्य केलं. बऱ्याच गोष्टी ह्या भावनेतून पण कळल्या पाहिजेत. जिथे शब्द संपतात ना तिथं भावना चालू होते, आणि जिथे हृदयाचे हृदय, या हृदयीची त्या हृदयी, मग व्यर्थ बोलणं नाही पाहिजे. विनाकारण जर तुम्ही वेगळं पाल्हळ लावून चर्चा करत असाल लोकांना आवडणार नाही. पण मग बोललंच नाही पाहिजे का, बोललं पाहिजे. मार्मिक, मुद्देसूद आणि व्यवस्थितरित्या आपले विचार प्रभावी भाषेत मांडले पाहिजे. बोलावे कसे, एक माझा व्हिडिओ तुम्ही आपण जर ऐकला तर तुमच्या लक्षात येईल. खरं आणि बरं हे एक पुढचा विषय. पण जे मोठे महापुरुष होऊन गेले ते कमी बोलले, त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले आणि ते तिथे थांबले. क्या बात आहे मंडळी. खरं तर मला असं वाटतं की ही चर्चा अजिबात थांबू नये, पण आपण पटकन पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. शिक्षण हे लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी अनेक लोकांनी अनेक प्रयत्न केले, थोरा मोठ्यांनी केले. तुमची संस्था आणि आपणही आपल्या व्याख्यानातून हाच प्रयत्न करतोय, तर याबद्दल आम्हाला काय सांगाल? यावर एक छोटंसं स्मरण मला होते. फार मार्मिक प्रश्न आपण मला विचारला. माझ्या ह्या सर्व अट्टहासाचा याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. तुकोबांचं वचन कशासाठी आहे, ते कशासाठी, त्याचं एक रम्य स्मरण आहे का. माझा अट्टहासच शिक्षण क्षेत्रासाठी आहे. माझे मार्गदर्शक, प्रथम गुरु, माझे आई वडिलांनंतर मला ज्यांनी साथ दिली, आधार दिला, आदरणीय माणिकराव सातव पाटील वाघोली. त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये, मी 2004 साली 2001 ला मी स्वतः डीएड केलं. डीएड पासआउट झाल्यानंतर मी डीएड कॉलेज काढलं. बरं. म्हणजे डीएड कॉलेज तेही मुलींचं काढलं. बरं. म्हणजे अनेक वेळा आम्ही, माझी बहीण शोभा गारकर त्या ठिकाणी तिथे उपप्राचार्य म्हणून तिने काम केलं. आता आम्ही इंग्लिश मीडियम मध्ये ते कन्वर्ट केलंय. सांगायचं तात्पर्य असं आहे की शिक्षण ही सर्वात मोठी देणगी आहे आणि शिक्षणाने समाज बदलू शकतो. म्हणून आम्ही शिक्षणाचा प्रसार सुरू केला. शिक्षणासाठी आज आम्ही अट्टहास करतोय. इंडियन चेंबर ऑफ एज्युकेशन या संस्थेचा मी सध्या राष्ट्रीय अध्यक्ष आहे. शिक्षणामध्ये मुख्य प्रवाहात मुलं आली पाहिजे, शिकली पाहिजे, घडली पाहिजे, वाढली पाहिजे, आणि म्हणून समाज घडू शकतो. आणि उद्देशच आहे महापुरुषांच्या जागरचाही तोच आहे
साईवाणीचाही तोच तोच आहे आहे. की समाजात जायचं, समाजात लोकांना शिक्षण संस्थापक बनवण्यासाठी प्रवृत्त करायचं. आणि बाबा रे, तू तुझी संपत्ती सर्व आहे तुझ्याकडे, फक्त तुझ्याच संपत्तीतला थोडासा वाटा ह्या गोरगरिबांची लेकरं शिकवण्यासाठी कर, आणि तू तुझ्याच नावाने संस्था काढ. मला माझ्या फार मोठ्या संस्था करावा वाटतं आज मुळीच नाही. कुठून तरी शाळा सुरू व्हाव्यात, मुलं शिकावीत, समाज मोठी घडावा, व्हावीत. आणि मग समाजामध्ये परिवर्तन व्हावं, एवढीच इच्छा आहे. क्या बात आहे. मंडळी, छान वाटतं ना असं सकाळ सकाळी जेव्हा आपण असे विचार ऐकतो. आपल्याला असं वाटतं की कुठेतरी आपणही सुरू करावं. पण खरं म्हणतात ना असं की विचार करण्यापेक्षा सुरू करणं खूप गरजेचं आहे. कसं म्हणतात की जर तुम्हाला प्रवास करायचा आहे तर तो प्रवास सुरू होतो पहिल्या 2 पावलांनी, कारण नंतर तो प्रवास कंटिन्यू होतच राहतो. पहिले 2 पावलं म्हणजे सुरू करायचं, हे खूप महत्त्वाचं असतं. आपले जे आजचे प्रेक्षक आहेत यांना तुम्हाला या प्रसन्न सकाळी काय सांगावंसं वाटेल? मी प्रथमतः डीडी सह्याद्रीला धन्यवाद देतो, आपल्याला धन्यवाद देतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आपण या ठिकाणी निमंत्रित करून खरं तर माझा बहुमान केलाय. वक्तृत्व हा भाग जरी सोडला तर निश्चित ध्येय हा भाग आहे. मला सर्व डीडी सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना मनापासून आव्हान करायचंय की आयुष्यामध्ये नकारात्मक गोष्टी येतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. काळ रात्र संपता संपता, आपण जेव्हा म्हणतो उषा काल होता होता काळ रात्र संपली, मध्यरात्री 2 वाजता अंधार असतो पण पहाटे 4 वाजता उजेड वाढायला सुरुवात होते. आयुष्याचंही तसंच आहे. बऱ्याच वेळा आपण अडचणीत येतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण फार दुःखात आहे. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जेव्हा सुखात असतो तेव्हा कशाचीच आठवण येत नाही. दुःखात गेलो म्हणजे सर्व काही देवानी केलं. अरे जर सुख देवानी दिलंय तर दुःखही देवानी दिलंय. खरंय. म्हणून मानवी जीवनात जे मनासारखं घडतं ते चांगलंच असतं, पण जे मनासारखं घडत नाही ना ते त्याहूनही अधिक चांगलं असतं, कारण ते ईश्वराच्या मनातील असतं. आणि ईश्वर कधीही कोणाचं वाईट चिंतत नाही. फक्त चैरतवी चैरतवी, चालत राहा चालत राहा. एक मुलगा, असा एक नाराज मुलगा, एक 20-22 वर्षाचा तरुण एका जागेवर बसतो. पहाटेची वेळ असते, त्याला 10 किलोमीटर जायचं असतं, कंदील घेऊन बसलेला असतो. तिथून एक वयस्कर व्यक्ती जातो, तो त्या मुलाला विचारतो, त्याच्या हातात छोटा कंदील असतो. तो विचारतो, अरे का बसलास? काय नाही बाबा, माझ्याकडे कंदील आहे, मला फक्त 4च पावलं दिसत आहेत, मला 10 किलोमीटर जायचंय, मी कसा जाऊ? ते बाबा म्हणतात, उठ, 4 पावलं चल, पुढचे 4 दिसतील. आयुष्याचंही साहेब तसंच आहे. उठा, चालते वा, 4 पावलं पुढे जा, पुढचं पावलं दिसेल. कधीतरी तुम्हाला खाचखळगी येतील, कधी नदी येईल, कधी साप येईल, कधी आयुष्यात दुःख येतील, पण त्याच्यावर मात करत करत चालत राहा. चैरतवी चैरतवी, चालत राहा चालत राहा. एवढंच मला सह्याद्रीच्या प्रेक्षकांना मनापासून सांगायचंय की आज मोटिवेशनच्या माध्यमातून प्रेरणा ही बाहेरून नाही, आतून आली पाहिजे. आपण मला तो प्रश्न विचारला होता की खरंच मोटिवेशनची गरज आहे का? हो. मी एकच सांगतो, दीप से दीप जलाव, अब दीप भव. ज्या दिवशी स्वतःचा दिवा पेटवताना दुसऱ्याच्या दिव्याची गरज पडणार नाही, आणि तो पेटवण्यासाठी मात्र जर कोणी आमच्यासारख्याचा छोटीशी ठिणगी जर तिथं पडली. सर, आपण ठिणगी म्हणता तर हे तर खूप हे आहे, कारण सरांची अनेक पुस्तकं आहेत, अनेक व्याख्यान आहेत, त्यामुळे तुम्ही ठिणगी तर अजिबात म्हणू नका. एक छानसा प्रयत्न आहे, उपक्रम आहे, आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की पुढे जाऊन आपल्याला अनेक व्यक्ती आपल्यासोबत नक्कीच येतील. एक प्रश्न तुम्हाला अजून एक असा मला विचारायचा आहे की आपण आता म्हणालात की इतके व्याख्यानं करत असताना आपल्या एखादी वेगळी एक अनुभव एखादा वेगळा आलाय का, किंवा एखादी वेगळी पोचपावती जी आपण कधी विसरू शकत नाही, असं कधी झालंय का? हा, हे फार मला रम्य स्मरण एकदा झालं. यामध्ये मी असंच एका नगर जिल्ह्यामध्ये कोळपेवाडी म्हणून गाव आहे, आणि तिथे कर्मवीर भाऊराव पाटलांची शाळा आहे. त्या शाळेमध्ये मी वेशभूषा केली, आणि वेशभूषा करून मी असा व्यासपीठाकडे जात होतो. निवृत्त प्राचार्य तिथे आले आणि त्यांनी माझ्या हातात हात घेतला आणि नंतर माझ्या पायाला हात लावायची विनंती केली. मी त्यांना म्हणलं, सर, त्यावेळेस तेवढंच म्हणले, भाऊराव पाटील साक्षात तुमच्या रूपाने आमच्या समोर आले. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला डीएड, बीएड, एमएड आणि आता LLB करत असताना सुद्धा मला एवढा बहुमान कधी मिळाला नाही. एका रिटायर प्राचार्याने माझ्या पायाकडे वळावं, त्या दिवशी मी ठरवलं ही मला सन्मान नाही, हा भाऊराव पाटलांचा सन्मान आहे. आणि मग आपण तसंच जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. तरुणांना दुसरं एक आव्हान करायचंय, बाबांनो, व्यसनाच्या आरी जाऊ नका. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला, ज्या बापाने तुमच्याकडे कर्तृत्वाने पाहिलं, चुकूनही व्यसनाच्या आरी गेलं नाही पाहिजे. हा माझा सल्ला आहे त्यांना. आणि म्हणून ह्या सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना मला एवढंच सांगायचंय, आपलं स्वतःचं जीवन समर्पित करा, एक उज्ज्वल ध्येय ठेवा, आणि स्वतःची प्रेरणा घेऊन दीप भव. मोटिवेशन स्पीकरचा तेवढाच उपयोग आहे फक्त तुमचा दिवा पेटवण्यासाठी. तुमचा दिवा पेटल्यावर मोटिवेशन स्पीकरच्या दिव्याची गरज नाही. क्या बात आहे. मंडळी, आजची सकाळ खूप छान गेली, आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे तुम्हाला आमचा हा कार्यक्रम नक्की आवडला असेल. या प्रसन्न सकाळी आमचं मनोरंजन करणं, त्याचबरोबर आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल खूप खूप आभार. सर, अशाच प्रकारे आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आपला आवडता कार्यक्रम नमस्कार मंडळी पाहत राहा, आणि आपले अभिप्राय आम्हाला कळवत राहा. सुप्रभात, आणि पुन्हा एकदा नमस्कार मंडळी.